तर सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 25व्या हप्त्याची आतुरता आहे। आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला GR हा यायला पाहिजे होता, पण आज 7 ऑगस्ट संध्याकाळचे 4 ते 5 वाजेच्या दरम्यान आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। वितरणासंदर्भात बरेच संभ्रम निर्माण झालेले आहेत। कधी अशी बातमी येते की 1 हप्ता येईल, तर कुठे अशी बातमी येते की 2 हप्ते रक्षाबंधनानिमित्त येईल, पण अजूनपर्यंत त्या संदर्भात अधिकृतपणे कुठेही माहिती समोर आलेली नाही। तर नेमकं येणारा जो हप्ता असेल तो किती येणार, कधी येणार, या संदर्भात आपण सविस्तरपणे अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या संदर्भातली माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला माहित पडेल की हप्ता किती येईल आणि कधी येईल। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भंग्या लाडक्यानो, मिळालेल्या माहितीनुसार हप्ते वितरणाच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। म्हणजेच हप्ते वितरणाचा GR आता कुठल्याही क्षणी तुम्हाला पाहायला मिळू शकतो। पण समोर रक्षाबंधनासारखा मोठा सण आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते। त्याचसोबत अशी माहिती सुद्धा येत आहे की शक्यतोवर जर होत असेल तर याच महिन्यात रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता हा मिळू शकतो। म्हणजेच या जुलैचे पैसे हे 15 ऑगस्टच्या अगोदर लाडक्या बहिणींना मिळेल, म्हणजे फक्त एकच हप्ता मिळेल, आणि त्यानंतर 30 ऑगस्टच्या जवळपास म्हणजेच रक्षाबंधनाच्या जवळपास लाडक्या बहिणींना दुसरा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता हा दिला जाऊ शकतो। आणि त्या येणाऱ्या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ होऊन 2100 रुपये इतकी वाढ लाडक्या बहिणींना मिळू शकते। आता ही फक्त शक्यताच आहे, या संदर्भात अधिकृतपणे कुठेही माहिती समोर आलेली नाही। आता ज्या काही बातम्या येत आहेत, आपण दिवसभराचा कालपासून आजपासून दिवसभराच्या बातम्याचा सारांश आपण अगदी थोडक्या शब्दात तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। शक्यतोवर त्या महिलांना सुद्धा हप्ता येऊ शकतो ज्या महिलांची KYC अजूनपर्यंत झालेली नाही किंवा त्यांची KYC दुरुस्ती झालेली नाही। म्हणजेच मिळालेल्या माहितीनुसार KYC दुरुस्ती संदर्भात सुद्धा राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे। कुठल्याही क्षणी तुम्हाला KYC सुद्धा करता येणार आहे। ज्या महिलांनी KYC केलीच नव्हती अशा महिलांना KYC सुद्धा करता येईल, आणि त्यांना रक्षाबंधन पर्यंत या योजनेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर सुरू होऊ शकते। आणि आपल्या व्हिडिओच्या मार्फत राज्य सरकारला आपली सुद्धा हीच विनंती असणार आहे की लवकरात लवकर KYC दुरुस्ती करून लाडक्या बहिणींना किंवा KYC पुन्हा करून ज्या महिला अपात्र झाल्या असतील, ज्या महिला पात्र आहेत, लाडकी बहीण ही योजना कोणासाठी सुरू केली होती, ज्या महिला आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या असतील अशा महिलांना बळकटी मिळण्यासाठी, आर्थिक दृष्ट्या बळकटी मिळवण्यासाठी ही योजना सुरू केली होती। मग जर 60 ते 67 लाख महिला अशा असतील की ज्यांनी KYC केली नाही किंवा KYC चुकीची झाली, तर अशा महिलांसाठी पुन्हा KYC ही लवकरात लवकर सुरू करावी आणि त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेण्याचं काम राज्य सरकारने लवकरच करावं। आणि असा अंदाज सुद्धा दिसून येत आहे की राज्य सरकार या संदर्भात सकारात्मक आहे। आता त्यानंतर सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न, येणारा जो हप्ता असेल तो किती येईल आणि कधी येईल। तर लाडक्यांनो, या संदर्भात बरेच संभ्रम निर्माण झालेले आहे। प्रसार माध्यमांवर, YouTube चॅनल असो, दैनिक वर्तमानपत्र किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावर बरेच या संदर्भात संभ्रम निर्माण करण्यात आलेले व्हिडिओ आहेत। कुठे 1500 रुपये येईल, तर कुठे 2100 रुपये येईल, तर कुठे 3000 रुपये येईल असं बोलल्या जात आहे। पण लाडक्यांनो, या बातम्या सध्या तरी कुठेही सत्यता दिसून येत नाही। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या तरी या हप्ते वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नसल्याने काहीही सांगता येणं शक्य नाही। 15 ऑगस्टच्या अगोदर जर हप्ता येत असेल तर फक्त 1500 रुपये मिळेल। त्यानंतर जर 2 हप्ते एकत्रित द्यायचे असेल तर 3000 रुपये सुद्धा मिळू शकतो। आणि रक्षाबंधन हा महिलांसाठी सर्वात मोठा सण आहे। त्या दिवशी लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून 2100 रुपयाची ओवाळणी त्यांना 500 रुपयांच्या मानधनात वाढ सुद्धा केली जाऊ शकते 500 रुपयांची, आणि त्यांना 2100 रुपये दिला जाऊ शकते। आम्ही या संदर्भात वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी संक्षिप्तपणे पाहायला मिळेल।
त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही. व्हिडिओला हाईप करायला विसरायचं नाही आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.